वेलकम टू मिनी व्लॉग. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी सकाळी लवकरच गुढी उभा केली होती. त्याच्यानंतर देवपूजा काही अशी केली होती. सगळ्या देवांना साखरेचा नैवेद्य दाखवला होता. मम्मीला पुरणपोळी करायला मदत करत होते. तर मम्मीवर डाळ शिजवून घेत होती, तर तिला गुळ फोडून मी देत होते. तर खूप दिवसाने मम्मीला मी मदत करत होते पुरणपोळी करताना. मम्मी तिकडे पुरणपोळी करते तोपर्यंत मी बाहेर रांगोळी काढून घेतली. रांगोळीचा जास्त मला काही एक्सपिरियन्स नाही, पण जशी मला जमते तशी मी रांगोळी दरवेळेस काढत असते. तर बघा, अशी काही रांगोळी काढली होती मी. गुढीपाडव्यानिमित्त आज पुरणाच्या पोळीचा खास बेत केलाय. तर कसं वाटतंय ताट नक्कीच कमेंट करून सांगा. जेवण वगैरे करून झाल्यानंतर आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी आलो होतो. तर हे आमच्या मंगळवेढ्यातील स्वामींचं मंदिर आहे. या ठिकाणी स्वामींनी 12 वर्ष वास्तव्य केलेले आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या दर्शनानेच करावी अशी माझी खूप इच्छा होती. मंगळवेढ्यामध्ये स्वामी 1838 ते 1856 या कालावधीमध्ये वास्तव्य केले होते, 18 वर्ष. तर त्यातील 12 वर्ष या ठिकाणी मूळ वास्तव्य स्वामींनी केलेलं आहे. बसप्पा तेली यांनी स्वामींना पहिल्यांदा पाहिले. जर सारामृत कोणी पठण केला असेल तर त्यांना बसप्पा तेली यांची माहिती पूर्ण सारामृताच्या माध्यमातूनच समजेल. या मंदिराची पूर्ण डिटेल माहिती मी मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर तो व्हिडिओ नक्कीच पहा. आणि कसा वाटला हा मिनी व्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.